चाकण पालिकेच्या आणि वाहतूक शाखेच्या कारभाराचा फटका शहरवासियांना बसत आहे। पार्किंगच्या सोयी नसताना P1, P2 ची कारवाई सुरू करण्यात येत असल्याने नागरिक अक्षरशः संताप व्यक्त करत आहेत। या कारवाईच्या बडग्याने येथील व्यापार अडचणीत आल्याची नागरिकांची भावना आहे। विकास भारती माझं दुकान सोन्या चांदीचं दुकान आहे। तर माझ्या दुकानासमोर माझी गाडी लावलेली होती। मी आज दुकानामध्ये होतो, पण कुठलीही अनाउन्समेंट केली नाही, काही नाही। डायरेक्ट गाडी उचलून माझी घेऊन गेले। मी त्यांना सांगतोय की अनाउन्समेंट न करता तुम्ही कशी काय गाडी उचलली, तर त्याची कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही। आणि मी पुन्हा सांगितलं बाबा माझं काय चुकलं असं तर पावती पाठवत होतं नाही, या तुम्ही पोलीस स्टेशनला, या पोलीस स्टेशनला असं डायरेक्ट बोलायला लागले। आणि मला असं माझं सोन्या चांदीचं दुकान असं सोडून मला पळायला लागलं त्या गाडीच्या पाठीमागं। माझी जर काही घटना पाठीमाग घडली असती तर कोण याला जबाबदार असतं? नमस्कार। गेले महिना 2 महिने झालं चाकणमध्ये या ठिकाणी टू व्हीलरला टोईंग करून पोलीस उचलून येत आहेत आणि लोकांवरती एक प्रकारे अन्याय करत आहे, असं एकूणच चाकणकरांची भावना झालेली आहे। तसं पाहायला गेलं तर वाहतुकीचा नियम असं सांगतोय की कुठलीही गाडी उचलताना त्या गाडीच्या समोर त्या गाडीचा नंबर घेऊन मालकाला आव्हान करायचं असतं 3 वेळा, आणि जर ती गाडी काढल्या गेली नाही तर ती गाडी उचलून गाडीमध्ये टाकायची असती। गाडी टोईंगच्या गाडीत टाकल्यानंतर जर संबंधित मालक आला तर त्याला समज देऊन त्याची ती गाडी सोडून द्यायची असते। मात्र आज या ठिकाणी चाकणमध्ये जी काही कारवाई चाललेली आहे ती अतिशय दंडेलशाही आणि मोगलाई कारवाई चाललेली आहे आणि लोकांना अक्षरशः त्रास दिला जातोय। एका बाजूला तुम्ही सांगताय की या ठिकाणी गाडी लावायची नाही, मात्र दुसऱ्या बाजूला ती गाडी कुठं लावायची याच्या सूचना आम्हाला मिळत नाहीत। चाकणच्या एकूण वाहतुकीचा प्रश्न केला, पार्किंगचा जर का विषय घेतला तर चाकणमध्ये कुठंच पार्किंगला जागा नाहीये। ते बोर्ड जे आहेत ते बोर्ड नावापुरते लावलेले आहेत। तुम्हाला कारवाई करायची सरसकट सगळ्या गाड्यांवरती करा। 4 व्हीलर उभ्या आहेत, जी टोईंगची गाडी चाकणमधून फिरते ती गाड्या उचलत असताना कमीत कमी त्या रस्त्यावरती 15 ते 20 मिनिटं ट्रॅफिक जाम होते। ज्या गाडीला ट्रॅफिक कमी करण्यासाठी तुम्ही चाकणमध्ये ठेवलंय त्याच गाडीने जर का चाकणमध्ये ट्रॅफिक जाम होणार असेल तर अशा कारवाईचा फायदा चाकणकरांना काय? उलट आज चाकणकरांना मनस्ताप होतोय। या ठिकाणी असलेले एक सोनार आमचे मित्र आहेत, तसेच शाह डॉक्टर आहेत, त्यांनी आपल्या दुकानासमोर लावलेल्या गाड्या या ठिकाणी त्या संबंधित पोलिसांनी उचलून नेलेल्या आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या टोईंगच्या गाडीमध्ये जे कामगार होते त्या कामगारांपैकी एक मुलगा हा अल्पवयीन होता। एका बाजूला तुम्ही कायदे तोडायचे, दुसऱ्या बाजूला लोकांना कायदे शिकवायचे, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि एकूणच चाकणमध्ये पोलिसांच्या ज्या काही सर्वच कारवाया चालल्यात त्या लोकांना अन्याय करणाऱ्या आहेत असं मला स्वतःला वाटतं। मी स्वतः मागच्या हप्त्यामध्ये चाकणचे नगर परिषदेचे जे CEO आहेत त्यांना हा प्रश्न सांगितला। त्यांना मी एकच विनंती केली, तुम्ही आता